तुम्ही बघत आहात जनमत मराठी। पाण्यासाठी नाशिक आदिवासी महिला आक्रमक, नाशिकच्या पंचायत समितीवर महिलांचा हांडा मोर्चा। नाशिक तालुका आणि बेलगाव, ढगा, विल्होळी या ठिकाणी अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने महिला आक्रमक, हातात भारताचा झेंडा घेऊन मोर्चेकरी पंचायत समितीमध्ये एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने काढण्यात आला हांडा मोर्चा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या आकारणी करा, अशा घोषणा देण्यात आल्या। गेले 3 महिने आम्ही सतत म्हणजे जानेवारीपासून आम्ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी आणि जलजीवन सारखी योजना आहे, इतकी चांगली योजना आहे, करोडो रुपये त्यासाठी केंद्रात दिले, जागतिक बँकेने देखील दिलेले, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही गेले सतत संघर्ष करतो। परंतु हे गेंड्याच्या कात्रीचं जे प्रशासन आहे ते त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि 2020ला एक शासन निर्णय आला की या योजना कशा राबवाव्या याचं तर यांनी पार म्हणजे आपण त्या बट्ट्याबोळ केला आहे, त्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेलेली आहे या प्रशासनाकडनं। आम्ही आज जे इथं आंदोलन जे करतोय ते विल्होळी या ठिकाणी गेले 21 कुटुंब आदिवासी कुटुंब राहतात आणि ते मजुरी करून, भूमिहीन कुटुंब आहेत सर्व, ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। यांना पिण्यासाठी पाणी नाही। नाशिक मुंबई जो नॅशनल हायवे आहे तो हायवे त्यांना क्रॉस करून त्या साईडला जावं लागतं आणि त्यांचा जीव धोक्यात घालून तिथे त्यांना एक हांडाभर पाणी आणावं लागतं। या ठिकाणी एका मुलीचा गेल्या 2 वर्षापूर्वी हांडाभर पाण्यासाठी जीव गेला होता। मी प्रशासनाला सांगितलं की त्यांना तिथे पाण्याची व्यवस्था करा, त्यांना नळाचं कनेक्शन द्या। आम्हाला तिथल्या ग्रामपंचायतीने सांगितलं, ग्रामसेवकांनी सांगितलं, बीडीओ मॅडम देखील आम्हाला ते सांगितलं की ते अतिक्रमण करून राहतात, त्यांना नळ कनेक्शन देता येणार नाही। असं शासनाचा कुठल्या शासन निर्णयात आहे का की त्यांना अतिक्रमण केल्यामुळे त्यांना पाणी देता येणार नाही? तो शासन निर्णय आम्हाला दाखवावा, त्याच्या मागणीसाठी आम्ही आज आलो। जोपर्यंत आमच्या आमच्या त्या पाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था होत नाही, तिथं टँकर सुरू होत नाही किंवा तिथं कनेक्शन दिलं जात नाही, तोपर्यंत इथले एकही महिला, एकही आंदोलक घरी जाणार नाही, अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने घेतली। मी एल्गार कष्टकरी संघटनेचे माध्यमातून आलो आहे। आम्हाला रोजचं म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले आहे, तरी महिलांना आताही पाण्यासाठी रोज 2 किलोमीटर पायी जावं लागतं। ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे आहे। जे अधिकारी असतात त्यांचं गरीबातल्या गरीब झोपडीकडे दुर्लक्ष असल्या कारणामुळे आता ही परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन जनतेचे प्रश्न पाण्यासंदर्भात मार्गी लावावा। जबाबदारी, न्याय